नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात BA भाग 3 च्या मराठी साहित्य या विषयासाठी 5व्या सेमिस्टरला जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राध्यापक कुमुद पावळे यांचं अंतस्फोट अभ्यासक्रमाला लावलेला आहे. या स्वकथनाचा 5वा भाग. मित्रांनो, 5व्या भागामध्ये 5व्या प्रकरणामध्ये प्राध्यापक कुमुद पावळे म्हणतात, माझ्या संस्कृतची कथा. खरं म्हणजे 1931 मध्ये जन्म झालेल्या कुमुद पावळे तो काळ म्हणजे अस्पृश्यतेचा काळ, तो काळ म्हणजे दलितांचा विटाळ अस्पृश्य मानणाऱ्यांचा काळ. आणि वेदापासून अस्पृश्याने संस्कृत शिकायचीच नव्हे तर कोणतेही वाचायचं नाही, वेद वाचायचे नाही, वेद ऐकायचे नाही. आणि जर ऐकले, जर वाचले तर यावर धर्मग्रंथांनी मोठी शिक्षा अधोरेखित केली होती. आणि म्हणून युगानुयुगापासून दलित समाज, अस्पृश्य समाज हा अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होता. आणि त्यामध्ये संस्कृत भाषा म्हणजे मानल्या जायचं की ही देवभाषा आहे, अमृतवाणी आहे, देववाणी आहे. आणि ती शूद्रांनी शिकायची, ती अस्पृश्याने शिकायची. हे तर कोसो दूर होतं. पण 1931 ला कुमुद पावळेंचा जन्म झाला आणि सावित्रीबाई फुलेंच्या त्या कार्याने, महान कार्याने सावित्रीबाई फुले मुलींना शिकवू लागल्या आणि कुमुद पावळे पुढल्या काळामध्ये शिकू लागल्या. शिकायला लागल्या तर काय शिकायला लागल्या? संस्कृत शिकायला लागल्या. खरं म्हणजे दलितांसाठी हे अघटितच आणि उच्चवर्णीयांसाठी तथाकथित प्रस्थापित समाजासाठी खरं म्हणजे हे धार्मिक बंडच होतं. त्यांचं संस्कृत शिकणं खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषेची आवड असताना सुद्धा संस्कृत भाषा तथाकथित उच्चवर्णीयांच्या अट्टहासामुळे शिकता आली नाही. पुढे जाऊन दलितातील पहिली स्त्री कुमुद पावळे संस्कृत शिकली. म्हणून कुमुद पावळेंचं खूप खूप अभिनंदन आणि अप्रूप सुद्धा. दलितांना हे अप्रूप वाटते, तर इतर लोकांना मात्र आपला धर्म बुडवलेला आहे, धर्म वाटोळे करायला निघालेले आहे, शूद्र लोक फार माजलेले आहेत, अशा पद्धतीचं तिरस्काराची, द्वेषाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आहे. अशा या संघर्षामध्ये, अशा या दुहेरी संघर्षामध्ये कुमुद पावळे संस्कृत शिकते आहे. त्या म्हणतात की दलित माणसांना खरं म्हणजे याचं अप्रूप एकीकडे होतं, पण काही माणसांना जे परंपरेचे पाईक आहेत, परंपरेचे दास आहेत, त्या माणसांना असं वाटत होतं की ही भाषा आपली नाही आहे, कशाला उठाठेव करते. खरं म्हणजेच ठरवून दिलेल्या नीतीने, ठरवून दिलेल्या धर्माच्या वाटेने आपण निमूटपणे चालायचं, हा जणू काही त्यांना पायंडा प्रवास माहित होता जीवनाचा. या जीवनाच्या प्रवासालाच मोडतोड करणाऱ्या कुमुद पावळे होत्या. आणि म्हणून मग आपल्याच लोकांकडनं बऱ्याचदा तिरस्कारही झाला या गोष्टीचा आणि उच्चवर्णीयांकडनं तर हिनकस अशीच वागणूक मिळत होती. पण मात्र एक समाधान असं असतं की जेव्हा माणूस प्राध्यापक होतो तर प्राध्यापक जेव्हा विद्यार्थ्यांसमोर बोलतो, हा विद्यार्थी मात्र कोणताही पूर्वग्रह दूषित न ठेवता प्राध्यापकांचं निर्भीड, निर्लेप, निस्वार्थी मनानं मूल्यमापन करतं. आणि तीच खरी विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकांना मिळणारी खरी स्तुती असते, खरी यशाची पावती असते. त्याचा आनंद कुमुद पावळेंना आहे, हे विशेष या ठिकाणी त्या नमूद करतात. एक त्यांच्या जीवनामधला अत्यंत महत्वाचा आणि स्फूर्तिदायक नव्हे तर दलित समाजातील त्या ठरलेल्या विचार प्रवाहाला कलाटणी देणारा प्रसंग घडला. मित्रांनो, 1971 साली महाराष्ट्र शासनाने ठरवलंय की महाराष्ट्रामधले जे काही संस्कृतचे विद्वान आहे त्यांचा सत्कार करायचा. आणि तो नागपूर भूमीमध्ये विजयादशमीच्या दिवशी नागपूरला सत्कार ठरवला. आणि या सत्काराचं संचालन कोणी करावं किंवा या सत्कारामध्ये त्या विद्वान संस्कृत पंडितांची ओळख कोणी करून द्यावी, तर प्राध्यापक कुमुद पावळेंनी. या ठिकाणी प्राध्यापक कुमुद पावळे हे महत्वाचं नाही, तर ज्या समाजाला, ज्या जातीला युगानुयुगापासून शिक्षणापासून आणि त्यामध्येही देववाणीपासून म्हणजे संस्कृत भाषेपासून परावृत्त केलं होतं, दूर ठेवलं होतं, नाकारलं होतं, त्या नाकारलेल्या समाजातील एका स्त्रीनं, जी आता संस्कृतची विद्वान झालेली आहे, त्या स्त्रीनं इतर संस्कृत ब्राह्मणांचा, विद्वानांचा परिचय करून द्यावा. खरं म्हणजे ही
युगामध्ये एखादीच घडणारी घटना अशा पद्धतीची होती. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या संस्कृत विद्वानांची ओळख करून देतात, त्यावेळेस त्या स्वतःचा परिचय करून देताना म्हणतात, खरं म्हणजे हा परिचय करून देताना आपलंही मन अभिमानाने भरून येतं. त्या म्हणतात, येथे स्त्री आणि शूद्र ह्यांना संस्कृत अध्ययनाचा अधिकार स्मृतींनी नाकारला होता. त्यात शूद्र वर्णातील अंत्यज जातीची एक स्त्री विद्वानांचा परिचय संस्कृत मधून करून देणार आहे. स्वतंत्र भारताच्या प्रगत जन्मनाची जणू काही ही नांदी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने परिचय करून दिला आणि एका अंत्यज स्त्री आता संस्कृतची विद्वान झालेली आहे, संस्कृतच्या विद्वानांचा परिचय करून देणार आहे. ही जगामध्ये, ही भारतामध्ये नवीन युगाची जणू काही नांदी ठरणार आहे. हा विचार त्यांनी प्रगट केला. हा ज्यांना विचार पटला नाही, जे परंपरेचे दास होते, पाईक होते, धर्माभिमानी होते, ते हिरमुसले, नाराज झाले. पण ज्यांच्या हातात उजेडाची फुलं आली होती ते प्रकाशमान झाले. अशा पद्धतीने कुमुद पावलेंचा प्रवास चालू असताना त्या एक बाब अत्यंत दुःखदायकपणे नमूद करतात. हेही आपल्याला समजून घ्यावं लागतं. मित्रांनो, आपण म्हटलंय की ज्या समाजामध्ये संस्कृतचा लवलेशही नव्हता, नव्हे तर कोणतेही ज्ञान शिकायचं हे सुद्धा शक्य नव्हतं, त्या समाजामधून कुमुद पावले संस्कृत कशा शिकल्या? संस्कृत शिकण्याचा एवढा सोपा प्रवास असेल का? जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकायचं होतं पण घेता नाही आली आणि म्हणून मग संस्कृत ऐवजी त्यांनी पर्शियन भाषा घेतली, त्याच पार्श्वभूमीवर कुमुद पावलेंचा हा संस्कृत शिकण्याचा प्रवास सोपा असेल का? मित्रांनो, नाही. मंदिराचा कळस फार उंच आणि फार चकाकतो, पण कुणाला काय माहित असतं की जेवढा तो कळस चकाकतो आणि जेवढं मंदिर उंच आहे तेवढाच त्या मंदिराचा पाया जमिनीमध्ये गाडलेला आहे. गाडलेल्या पायाला कुणी पाहत नाही, गाडलेल्या पायाचं कुणी परिश्रम पाहत नाही. फक्त चकाकणारं यश दिसतं. यशामागची जे परिश्रम आहे ते कुणाला दिसत नाही. त्या परिश्रमासंदर्भात संस्कृत शिकण्याची ती कथा सांगतात. खरं म्हणजे कुमुद पावलेंचं घर हे ब्राह्मण किंवा उच्चवर्णीयांच्याच रांगेमध्ये होतो, त्यांच्याच मोहल्ल्यामध्ये होतो. आणि म्हणून मग काय होतं की आजूबाजूला तेच लोक होते. पण तो माणसांना दलित मानण्याचा काळ होता, अस्पृश्य मानण्याचा काळ होता. माणसंच माणसाला विटाळ मानत होते असा काळ होता. आणि त्यामध्ये कुमुद पावले म्हणजे दलित. त्यामुळे त्या आजूबाजूच्या स्त्रिया यांच्याकडे यायच्या नाही. जेव्हा हळदी कुंकाला बोलावलं जायचं तेव्हा काहीतरी निमित्त सांगायचं यायचं नाही. तिथल्या मुली जेव्हा यांच्या कुमुद पावले सोबत मैत्रिणी म्हणून शाळेत जायच्या तेव्हा त्या बाया सांगायच्या, त्यांच्या आई सांगायच्या की लक्षात ठेव, सोबत जा पण तिच्या हातचं खायचं नाही, तिच्या जवळ राहायचं नाही, तिच्यासोबत खेळायचं नाही. माणूस असून सुद्धा दूर दूर सारला जात होतो. एक माणूस दुसऱ्या माणसाचा धिक्कार करत होता. ही बोचणी बालवयामध्ये कुमुद पावलेंना लागली. अशाच एका आपल्या मैत्रिणीच्या भावाची मुंज होती आणि म्हणून त्या मुंजच्या कार्यक्रमाला मंडपाच्या बाहेर उभ्या राहूनच त्या पाहू लागल्या. तो ब्राह्मण काय मंत्र म्हणतो ते ऐकू लागल्या. समजत नव्हतं पण काहीतरी वेगळं आहे हे त्यांना कळत होतं. कुणीतरी आलं, पाहिलं आणि अंगावरची माशी झिडकारून द्यावी त्या पद्धतीने कुमुद पावलेंना झिडकारलंय. म्हणाले की तू इथे कशाला उभी राहतं, हे एक लाडू घे आणि निघून जा. आपण काय भिकारी आहे का? भिकाऱ्याला ज्या पद्धतीने एखादा लाडू दिला जाते, दान दिल्या जाते, आपण भिकारी आहे का? पण नाही तरीही मग इथे आपली भिकाऱ्यासारखी अवस्था काय? कुमुद पावलेला हे बोलणं जिव्हारी लागलंय. तशाच त्या घरी गेल्या आणि वडिलांना विचारते की बाबा, तो व्यक्ती ब्राह्मण संस्कृतमध्ये बोलत होता, संस्कृत आपल्याला शिकता येत नाही का? बाबा म्हणाले की नाही, ती फक्त उच्चवर्णीयांनीच शिकायची. सावित्रीबाई, महात्मा फुले जन्माला आले म्हणून आपल्याला काहीतरी शिकता तरी येतं, पण अजून संस्कृतची कवाडे आपल्यासाठी उभी झालेली नाही. पेटून उठल्या. लहानग्या मनावर तो अपमानाचा दरड कोसळला आणि त्या अपमानातून कुमुद पावले पेटून उठल्या. म्हणाल्या, निर्धार केला की मी शिकेल तरी संस्कृत भाषा शिकेल. संस्कृतचे धडे गिरवायला लागले. 4थ्या वर्गामध्ये संस्कृतमध्ये छान मार्क मिळाले. पुढे 10व्या वर्गामध्येही अपेक्षेपेक्षा चांगले मार्क मिळाले आणि ठरवलं की आता आपण BA ला सुद्धा संस्कृत घ्यायचं.
आपल्याही समाजाचा विरोध होता आणि ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत होती त्यांचा तर प्रचंड विरोध होता. काही प्राध्यापक, गोखले गुरुजींसारखे प्राध्यापक माणूस म्हणून तिच्या कुमुद पावडेंचे पाठीराखे होते, पण तरीही प्राध्यापकांमध्येही माणूसच असतो. तो माणूस जात पाहत होता, कुमुद पावडेची जात पाहत होता आणि जातीनुसार वर्तन करत होता. लहानग्या मुलावर हे अस्पृश्यतेचे टोचण्या टोचत होत्या, पण तरीही गोखले गुरुजींसारखा एक मायेची सावली घेऊन भला मोठा आधार देऊन पाठीमागे उभा होता आणि म्हणून या संघर्षामध्ये त्यांना संस्कृत शिकणं सोपं झालं. पुढे एम ए मध्ये त्यांनी संस्कृत केलंय, पण एम ए मध्ये करताना त्यांना एक खंत जाणवली. कारण म्हणजे एम ए चे जे प्राध्यापक होते ते महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नावाजलेले होते, मोठे ज्ञानी होते, पण त्यांचं सारं पांडित्य त्या पुस्तकाचं होतं, त्या धर्मग्रंथांमधलं होतं. माणूस म्हणून मात्र ते सोवळं ओवळं पाहत होते. माणूस म्हणून मात्र एका माणसाला ते जातीच्या नावावरून दूर टाकत होते. हा सगळा अनुभव कुमुद पावडेंना आला. जगायचं कसं, शिकायचं कसं, सारी भीती वाटत होती. हा प्रश्न होता. तरीही कुमुद पावडे मात्र शिकल्या आणि चांगल्या मार्कनी पास झाल्या. गगनात न मावणारा आनंद होता. आणि पहिल्यांदाच अशी घटना झाली होती की दलित समाजातून एक स्त्री पहिल्यांदाच संस्कृतमध्ये एम ए झाली होती, पारंगत झाली होती. पण ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या जातीमध्ये भयान दारिद्र्य आहे, अज्ञान आणि अंधाराचं विश्व आजूबाजूला संचारते आहे, अशा वेळेस या संस्कृतचं खुशी कोणाला, संस्कृतचा आनंद कोणाला? एकटं यश घेऊन, एकटं आनंद घेऊन नोकरीसाठी दारोदार फिरत राहिल्या, या कॉलेजला त्या कॉलेजला फिरत राहिल्या. बरेच लोक टोमणे मारत होते, शिकून तर झाल्या पण नोकरी कोण देणार, नोकरीच मिळणार नाही. आणि झालंय तसं. शिक्षण जरी असलं तरी शेवटी नोकरीसाठी जात आडवी येत होती. त्रासून गेल्या. मनामधली अग्नी तेवत ठेवत ती भडकली आणि शेवटी केंद्रामध्ये मंत्री असलेले जगजीवन राम यांना त्यांनी पत्र लिहिलं. आपल्या या दैन्य अवस्थाबद्दल, आपल्या या शिक्षणाबद्दल, आपल्या या यशाबद्दल, पण एवढं यश मिळून सुद्धा शेवटी इथे माणसं जातीलाच पाहतात, माणसाला मात्र दूर ठेवतात. ही खंत, ही उपेक्षा जगजीवन राम यांना लिहिली आणि जगजीवन रामने हे पत्र पंडित नेहरूंना दिलं. पंडित नेहरूंना वेगळं वाटलं की अजूनही भारताच्या स्वातंत्र्यानंतरही इथे जात जी की संविधानाने नाकारली आहे, तरीही माणसाच्या मनातून जात निघत नाही. खरं म्हणजे जी जात नाही ती जात असते. याचं वैषम्य वाटलं. त्यांनी लगेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय चव्हाणजी यांना पत्र लिहिलंय आणि त्यांना भेटायला सांगितलंय. चव्हाणजींचा कॉल आला आणि लगेच कुमुदताई गेल्या. चव्हाण सुद्धा, मुख्यमंत्री सुद्धा नोकरी नाही अशाच पद्धतीचे बोलत होते आणि जेव्हा निघेल तेव्हा आपण विचार करूया अशा पद्धतीचे म्हणाले होते. पण शिक्षणाने स्वाभिमान आला होता. मागे नोकरीसाठी दारोदार फिरत होत्या, अनेक चटके सहन करत होते, त्यातून एक विद्रोहाचा आविष्कार होत होता. आणि कुमुद पावडे त्यावेळेस म्हणाले की साहेब, नोकरी देत नसेल तर स्पष्ट सांगा, मी दुसरा पर्याय शोधेल. केवळ आश्वासनांची बोलवण करू नका, स्पष्ट शब्दात म्हटलं. आणि त्याच्यानंतर कुठेतरी विदर्भ महाविद्यालयात अमरावती येथे त्यांना संस्कृतची प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. पण जीवनाचं एक मोठं शल्य ते सांगतात. मधल्या काळात कुमुद सोमकुंवर यांचं लग्न पावडेंसोबत झालं. पावडेंना सारे लोक ब्राह्मणच म्हणायचे. त्यांना नोकरी मिळाली तर सोमकुंवर म्हणून मिळाली नाही, लग्नानंतर पावडे म्हणून मिळाली. शेवटी त्यांना दुःख याचं आहे की शेवटपर्यंत माझ्या जातीने, माझ्या जातीच्या नावावर या लोकांनी मला छळलं, नाकारलंय. नोकरी मिळाली तर काय म्हणून मिळाली? माझ्या जातीवर मिळाली नाहीये, सोमकुंवर म्हणून मिळालेली नाही आहे, पावडे म्हणून मिळालेली आहे. याचं शल्य मनात घेऊन त्या जगते आहे, दलितांच्या उत्थानासाठी कार्य करते आहे, एक एक अक्षर लिहिते आहे, अंतस्फोट घडवते आहे. धन्यवाद.